जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशांती व गृहप्रवेश इन्व्हिटेशन बॅनर डिझाइन कशा प्रकारे तयार करायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। तर डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाइनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर एकदम हायेस्ट क्वालिटीमध्ये डिझाइन कशा प्रकारे तयार करायची याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी देणार आहे। आणि अशा प्रकारची डिझाइन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। प्लस तुम्हाला या डिझाइनची PLB फाईल सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण अशा प्रकारची व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती येत असतात। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि जी काही नोटिफिकेशनची बेल असेल ते बेल सुद्धा ऑलवरती सेट करा, म्हणजे कसं मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्यावेळी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तिथे भेटून जाईल। आणि आपल्याला इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा। आणि जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचणी येत असतील तर बिंदास तुम्ही आपल्याला इथे मेसेज करू शकता, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला इथे भेटून जाईल। आणि बाकी आपल्या टेलिग्रामचं आणि व्हॉट्सअपचं चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर हे चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला इथे मी देत असतो। त्यामुळे हे चॅनल नक्की जॉईन करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मटेरियलमध्ये तुम्हाला मी काय दिले आता आपण बघणार आहोत। तर मटेरियलचे डाउनलोड लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर सिंपली तुम्हाला आपलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे। ओके, तर मटेरियल डाउनलोड कसं करायचं हे तुम्हाला माहितीच असेल, जर नसेल माहिती तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी हाऊ टू डाउनलोड मटेरियल यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे, त्यावरची लिंक तुम्हाला तिथे दिले, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ आपला एकदा नक्की पहा। तर मटेरियलमध्ये तुम्हाला मित्रांनो एक मी बॅकग्राऊंड दिले, प्लस आपल्याला जे काही एवढ्या सर्व PNG लागणार आहेत त्या PNG तुम्हाला मी दिले। सर्व काही मटेरियल तुम्हाला एकदम हायेस्ट क्वालिटीमध्ये मी दिले, तुम्हाला एकदा इथे मी झूम करून सुद्धा दाखवतो। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम हायेस्ट क्वालिटीमध्ये सर्व जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला इथे मी प्रोव्हाइड करून दिलं आहे। तर हे मटेरियल तुम्हाला मी डायरेक्ट सेट करून दिलं आहे, तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये कशा प्रकारे ते सेट करायचं हे तुम्हाला पुढे मी सांगेलच। आणि मित्रांनो पासवर्डसाठी प्लीज कोणी इथे कमेंट करू नका, पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, पासवर्ड तुम्हाला 100% भेटेल। तर काही जण व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि पासवर्डसाठी कमेंट करतात, तर पासवर्डसाठी मित्रांनो प्लीज कमेंट इथे करू नका। तर डिझाइन आपण पिक्सेल ॲप ॲप्लिकेशनमध्ये तयार करणार आहोत। तर तुमच्याकडे जो पिक्सेल ॲप ॲप्लिकेशन आहे सिम्पली तुम्हाला तो इथे ओपन करून घ्यायचा आहे। पिक्सेल ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इमेज साईजवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला विड्थ टाकायचे 4500 आणि जी काय हाईट असेल ते हाईट तुम्हाला टाकायचे 5500। ओके, ही साईज टाकल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचे आणि सिम्पली तुम्हाला एक कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर आपला बॅकग्राऊंड इथे व्हाईट थीममध्ये असणार आहे, त्यामुळे इथे आपण व्हाईट कलर सिलेक्ट करूया। त्यानंतर तुम्हाला इथे प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्यानंतर आपलं मटेरियल डाउनलोड केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ते एक्स्ट्रॅक्ट कराल ते फोल्डर सिम्पली तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर आपलं जे काही फोल्डर असेल ते फोल्डर मी इथे ओपन करून घेतो आहे। तर इथे फोल्डर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आपलं जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला इथे बघायला भेटेल। तर सर्वात आधी आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते आता इथे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचे, त्यानंतर राईटवरती क्लिक करायचे, त्यानंतर या सिम्बॉलवरती क्लिक करून तुम्हाला इथे रिलेटिव्ह साईज या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जी काही साईज असेल ती साईज तुम्हाला 100% इथून करून टाकायची आणि लेअर आयकॉनवरती क्लिक करायचे आणि आपलं बॅकग्राऊंड इथे लॉक करून घ्यायचं आहे। तर हा बॅकग्राऊंड आपण कशा प्रकारे क्रिएट केला यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, त्यानंतर या टॉपिकवरती व्हिडिओ मी घेऊन येईल। आणि अशा प्रकारचे तुम्हाला 20+ मी फॉग बॅकग्राऊंड दिले आहेत। तर त्या व्हिडिओचं थंबनेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 20+ मी फॉग बॅकग्राऊंड दिलेत। जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, त्यानंतर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता। आता मित्रांनो पुन्हा आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचे आणि पुन्हा इथं फोल्डर ओपन करून घ्यायचे। तर आता जे काही आपल्या PNG असेल त्या PNG तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे ॲड करून घ्यायचे। तर आपली जी काही पहिलीच PNG असेल तर इथे मी ॲड करून घेतो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती पुन्हा क्लिक करायचे आणि रिलेटिव्ह साईज तुम्हाला 100% करून टाकायची। आपली जी काही PNG असेल ते PNG ते प्रॉपर इथे सेट होऊन जाईल। तर सर्व जे काही PNG असतील त्या PNG तुम्हाला इथे मी सेट करून दिल्यात, फक्त तुम्हाला रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करून ते प्रॉपर इथे सेट करून घ्यायचे। त्यानंतर आपली PNG सेट केल्यानंतर तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपल्या ह्या PNGच्या लेअरचं लॉकसुद्धा तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे। तर आता आपलं जे काही बाकी सर्व PNG त्या PNG ते स्टेप बाय स्टेप मी इथे सेट करून घेतो। तर तुम्हाला सुद्धा मित्रांनो याच थीममध्ये सर्व PNG इथे सेट करून घ्यायचे आहेत। जोपर्यंत मी आपल्या या सर्व PNG इथे सेट करून घेतोय तोपर्यंत जर तुम्ही आपल्या या व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर आताच मित्रांनो व्हिडिओला लाईक करून टाका, कारण मित्रांनो अशा प्रकारची व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागत असते आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत असतो। तर त्यामुळे मित्रांनो एक लाईक नक्की करा। आणि अजून तुम्ही आपल्या यूट्यूब फॅमिलीचा मेंबर जर तुम्ही झाला नसाल तर जो तुम्हाला खालती सबस्क्राईबचं बटन दिसतोय त्यावरती क्लिक करून आपल्या फॅमिलीचा मेंबर नक्की व्हा। आणि जो काय आपला पहिला पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे मी सांगतो। तर पहिला पासवर्ड आहे 1048। ओके, हा आपला पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा पासवर्ड तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा।
तर आता तुम्हाला जो आपल्या स्क्रीनवरती या व्हिडिओचा थंबनेल दिसत आहे, तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला एक मी कॅलिग्राफी फॉन्ट दिला आहे. तर हा फॉन्ट तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये ॲड करून कशाप्रकारे यूज करायचं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिली. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय. व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि जो काय हा फॉन्ट असेल तर हा फॉन्टसुद्धा डाउनलोड करा. तर मराठी फॉन्टवरती मी बरेच व्हिडिओ इथे बनवलेत. तर सर्व व्हिडिओचे मी प्लेलिस्ट तयार केले आणि ती प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले. तर ती प्लेलिस्ट एकदा नक्की चेकआउट करा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आपला हा व्हिडिओ भेटून जाईल. तर ज्या काही PNG असतील त्या PNG तुम्हाला या थीममध्ये ते स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो तुमच्या कस्टमरने जो तुम्हाला कॉन्टेंट दिला असेल तो कॉन्टेंट आता आपल्याला या बॅनर डिझाईनमध्ये टाकायचा आहे. तर माझ्या कस्टमरने जो मला कॉन्टेंट दिला आहे तो कॉन्टेंट मी नोट ॲपमध्ये नोट करून ठेवला आहे. तर मला जे काही ऑर्डर्स येतात तर त्यांना जो कॉन्टेंट बॅनरमध्ये टाकायचा असतो तो कॉन्टेंट मी अशा प्रकारे इथे नोट करून ठेवत असतो. किंवा मला जी बॅनर डिझाईन तयार करायची असेल त्यामध्ये कॉन्टेंट टाकायचा असेल तो मी तिथे नोट करून ठेवतो. त्यामुळे डिझाईन करायला थोडं अजून सोपं पडतं. तुम्ही पण तुमच्या कस्टमरने दिलेला कॉन्टेंट अशा प्रकारे नोट करून ठेवू शकता. तर डायरेक्ट टायपिंग करायला थोडा आपला टाईम वेस्ट होतो. तर आधीच कॉन्टेंट जर आपण टाईप करून ठेवला तर थोडं आपल्याला इथे सोपं पडतं. तर हा सर्व कॉन्टेंट मी आता बॅनर डिझाईनमध्ये कॉपी पेस्ट इथे करणार आहे. ओके, या थीममध्ये तुम्हाला इथे टेक्स्ट कॉपी करून घ्यायची आहे. त्यानंतर पिक्सेल ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे टेक्स्ट पेस्ट करून घ्यायची. तर आता आपल्या या टेक्स्टला मी देवनागरीचे फॉन्ट्स इथे अप्लाय करणार आहे. जर तुम्हाला श्रीलिपीचे फॉन्ट जर टेक्स्टला अप्लाय करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकता. तर देवनागरीच्या फॉन्टचा जर पॅकेज जर तुम्ही डाउनलोड केला नसेल तर आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व जे काही फॉन्ट्स असेल ते फॉन्ट्स तुम्हाला तिथे मी दिलेत. तर त्या व्हिडिओचा थंबनेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. किंवा जी तुम्हाला मी फॉन्टची प्लेलिस्ट दिली त्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आपला भेटून जाईल. तर आता इथे टेक्स्ट ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला टेक्स्टची जी काही साईज असेल ती साईज तुम्हाला इथे थोडी इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे या थीममध्ये. त्यानंतर तुम्हाला इथे फॉन्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे मी पॉपिन्स फॉन्ट इथे घेणार आहे. ओके, तर पॉपिन्स फॉन्ट इथे मी अप्लाय केला आहे. टेक्स्टचा जो काही कलर असेल तो कलर इथे आपण चेंज करून घेणार आहोत. तर कलर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर थोडी आपण टेक्स्ट इथे ॲडजस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट करायची आहे. तर आपली ही टेक्स्ट प्रॉपर सेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे खालती कॉपीचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचे. आपली टेक्स्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायची. त्यानंतर त्यावरती डबल क्लिक करायचे आणि जो का आपला पुढचा कॉन्टेंट असेल तो कॉन्टेंट तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे कॉपी पेस्ट करायचं आहे. तर ही टेक्स्टसुद्धा थोडी आपण इथे ॲडजस्ट करून घेणार आहोत. तर पुढच्या जे काही टेक्स्ट असतील त्यासुद्धा तुम्हाला याच थीममध्ये प्रॉपर सेट करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ थोडा मी फास्ट फॉरवर्ड इथे करतोय. तर तुम्हाला इथे 10 ते 15 मिनटं इथे डिझाईन तयार करायला लागतील. तर ज्या स्टेप मी इथे सांगितलं त्या स्टेप तुम्हाला इथे फॉलो करायचे. त्यानंतर आपली जी काही डिझाईन असेल ती डिझाईन इथे रेडी होऊन जाईल. तर आपली जी काही PLP फाईल असेल त्या PLP फाईलमध्ये तुम्हाला फक्त टेक्स्टमध्ये चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन तिथे तयार होऊन जाईल. जर तुम्ही PLP फाईलमध्ये जर चेंजेस करून डिझाईन तयार केली तर तुम्हाला 4 ते 5 मिनटं इथे लागतील. तर तुम्हाला जो स्क्रीनवरती आपल्या या व्हिडिओचा थंबनेल दिसतोय तर हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. या व्हिडिओमध्ये PLP फाईल ओपन कशी करायची या संबंधी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिले. तर PLP फाईल डाउनलोड करण्यापासून ते पिक्सेल ॲपमध्ये ॲड करेपर्यंतची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितले. आणि वास्तुशांती व गृहप्रवेश या टॉपिकवरती ऑलरेडी मी 2 व्हिडिओ बनवले आहेत. तर दोन्ही व्हिडिओचा थंबनेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले. तिथून तुम्ही आपले हे व्हिडिओ बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एकदम खतरनाक अशी डिझाईन तुम्हाला तयार करून तिथे दाखवली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की मित्रांनो व्हिडिओ बघा. आणि ज्या गोष्टी तुम्ही आतुरतेने वाट बघताय ती तुम्हाला मी सांगतो. तर आपला जो काही दुसरा पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे सांगतो. तर आपला जो काही दुसरा पासवर्ड आहे 3810. ओके, हा आपला दुसरा पासवर्ड आहे आणि पहिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता. ओके, तर चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.